सगळ्यांनी निर्धार करून उद्याच्या विधानसभेमध्ये ही घाण संपूर्ण बाजूला जबाबदारी कार्यकर्ते म्हणून आपण घ्यायला पाहिजे एवढीच विनंती या निमित्तानं करतो। निवडणुकीच्या विषयी, हिंगोली जिल्ह्याविषयी, हिंगोली मतदारसंघ आणि कळमनुरी जी सगळ्यांनी मतं मांडली। मी जरूर आपल्या पक्षाच्या बैठकीमध्ये या बाबतीत मांडणी करतो, पार्लमेंटच्या बोर्डाच्या बाबतीत सुद्धा मांडणी करतो। पण एक आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की 2-2, 3-3 पक्षांची जेव्हा एकत्र आपण निवडणूक लढवतो त्यावेळी काही मिळतं आणि काहीचा त्याग सुद्धा करावा लागतो। जरूर आपण या दोन्ही मतदारसंघासाठी प्रयत्न करू। मी माझी पूर्ण शक्ती पणाला लावतो, पण कधी कधी नाईलाज असतो। मी ऑक्टोबर जागा आहेत आणि 3 विधानसभेच्या जागावर हा आमचा 3 जागांपैकी 2 जागांवर हा आमचा हक्कच आहे। त्या 2 जागा तर आम्ही लढणारच आहोत। कोणत्या? एक तर कळमुरी ही जागा आमची आहेच, आमच्यातलाच गद्दार तिकडे गेला त्यामुळे ती जागा आमच्याकडे कागद कुठे रे तो। दुसरी जी जागा आहे तो भाजपचा आमदार आलाय, कुठली मतदारसंघ? हिंगोली। 2019 साली शिवसेना आणि भाजपा एकत्र होती त्यामुळे त्याच्यावर जागा, त्या जागेवर शिवसेनेचा नैतिक हक्क आहे। आणि तिसरी जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आलेली होती, परंतु तिथला आमदार यानं सुद्धा गद्दारी करून तो अजित पवार गटामध्ये गेलेला असल्यामुळं आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करणार आहोत की इथं आमचं संघटन चांगलं आहे, आमचे खूप चांगले उमेदवार मजबूत आहेत आणि ही जागा सुद्धा आम्हाला मिळावी असा आम्ही प्रयत्न करून हिंगोली जिल्ह्यातल्या 3 जागा आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरं, ओके। आणि तेच काम आम्ही सगळे कार्यकर्ते पुढे चालवत आहोत। लोकसभेच्या वेळेस आम्हाला तिकीट नाही मिळालं, परंतु आता विधानसभेच्या वेळेस हिंगोली जिल्ह्यातील 3ही विधानसभा, मग ती वसमत 92 असेल, हिंगोली 94 असेल आणि कळमनुरी 93 असेल, 3ही विधानसभाची मागणी आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे। आज तुमची